याच्यामध्ये काय खोटेपणा नाही. मी डायरेक्ट बोलत असतो. राग आला तर कबूल, पण डायरेक्टच प्रयोग आणि करून दाखवतो. आणि लगेच तुम्हाला बी फायदा आधी मी करतो आणि नंतर तुम्हाला करायला लावतो. हे बघा, ही वनस्पती ओळखली का? ही वनस्पती तुमच्या पाण्यात आहे का? ह्या वनस्पतीमुळे कोणते कोणते माणसाला फायदे होतात, या वनस्पतीमुळे कोणत्या कोणत्या रोगावर उपचार केले जातात, हे तुम्हाला आज मी ठोकपणे सांगतो. या वनस्पतीमुळे आम्लपित्त, वात, हरिताप, ताप, कितीही भयंकर ताप असला तरी ह्या वनस्पतीचा फायदा होतो. हे मी तुम्हाला सांगणार आहे. मला माझ्या फेसबुकवरील मित्रांनी अशी कमेंट केलेली आहे, आम्लपित्त आणि ताप आणि कफ याच्याविषयी आम्हाला थोडीफार माहिती सांगावी. हे केवळ तुमच्याकरताच मी करीत आहे. मला काय कोणत्या गोष्टीचं काय कोणी मला देत नाही, पण तुमच्या प्रेमापोटी आणि तुमच्या आपुलकीमुळं मला भरपूर काही कमेंट दिल्या. मी तुमचा ऋणी आहे. त्याच्यामुळे एक एक वनस्पती मी तुमच्या घरापर्यंत नक्कीच पोहोचील. तर बघू यायचा पुढील प्रयोग. सकाळी उठल्यानंतर आपला एक ग्लास घ्यायचा आहे. हे माझा प्रयोग लाईव्ह असतो. ही वनस्पती या ठिकाणी आपण थोडी ग्लासात टाकली मित्रांनो. हे बघा, हिचा डायरेक्ट प्रयोग चालू आहे. ही जी वनस्पती आहे ही तापीला बी चालते, पोटाच्या विकाराला पण चालते, आम्लपित्तावर पण चालते, आणि किती जरी फास्ट ताप असला तरी हिचा माणसाला फायदा होतो. तर मित्रांनो, या ठिकाणी मी याच्यामध्ये वनस्पती टाकली आणि टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय, थोडं किरकोळ, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. आणि मी ही वनस्पती तुमच्या समोरासमोर कुटून दाखवतो. मित्रांनो, हिचे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला बघायला मिळतात आणि हिचे जे प्रयोग आहेत हे माणसाच्या अनेक व्याधीवर कामाला येतात. हिच्यामुळे माणूस जर रोज सकाळी अर्धा कप नाही जर पेला, अर्धा कप सकाळी जर पेला तर निरोगी राहू शकतो. पण ही वनस्पती समजा वनस्पतीपेक्षा जास्त कडू प्रमाण असेल तर ह्या वनस्पतीचं असेल. ही जास्त कडू असते, त्याच्यामुळे थोडं पाणी घालणं आपल्याला गरजेचं आहे. या वनस्पतीसारखी दुसरी कोणतीही वनस्पती कडू नाही, इतकी कडू असते. त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालावं लागते. तर याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतो. हे बघा, आपण ही वनस्पती आता कुटून घेतली. तर इकडे बघा, मी तुम्हाला समोर दाखवतो. हे बघा, पाणी घातलं हिचं आणि थोडं पाणी काढलंय. पाणी घालून पाण्याच्या साह्याने आपण तयार केलेली आहे. आणि हिच्यापासून इतका जबरदस्त फायदा, हिनं रक्त पण शुद्धी होते. बघा वनस्पतीचे किती फायदे असतात. पण आता हे दुर्मिळ होत चाललंय, ह्याचा अभ्यास बुडत चालला. पण आमच्यासारखे आणि आमच्यावर जे प्रेम करणारे माणसं आहात, ज्याने आम्हाला फॉलो केलं, की फॉलो केल्याबद्दल आम्हाला इकडं समजतं. पण सत्य हे सत्यच असतं. भगवान श्रीकृष्ण सांगतात की सत्याचा विजय असतो. पण सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. तसं ह्या वनस्पतीचं काम आहे. ह्या दुर्मिळ झालेल्या वनस्पती ज्या आहेत, मी समोरासमोर तुम्हाला काढून दाखवित आहे.
हजारो वर्षापूर्वी ह्या वनस्पती पृथ्वी तलावर उपलब्ध आहेत. पण याचे जे फायदे आहेत हे कोणाला माहीत नसल्यामुळे मी पुन्हा 40 वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला समोर आणून दाखविलं आहे. या फक्त अर्धा कप वनस्पतीच्या रसाने आम्लपित्त, रक्तशुद्धी, ताप, हरिताप अशा अनेक प्रकारच्या व्याधी माणसाच्या नष्ट होतात. पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एक एक प्रयोग भारतातल्या प्रत्येक जवान आणि किसान यांच्यापर्यंत मी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि काही दिवसांनी माझ्याची होईल तेवढं रोगमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे मित्रांनो. तर बघू. आणि हा केलेला प्रयोग, हा समोरासमोर प्रयोग मी समोरासमोर तुमच्या घेतो. हे माझे जे प्रयोग असतात हे डायरेक्ट इनडायरेक्ट प्रयोग असतात. माझे प्रयोग डायरेक्ट इनडायरेक्ट असतात. तुमच्या घरी हा प्रयोग करू शकता. लहान लेकराला जर द्यायची असेल तर थोडी द्यायची, एक अर्धा कप. मोठ्या माणसाला 1 कप. पण हिचा प्रयोग असा आहे, जास्त प्रमाणात जर घेतली तर माणसाला संडास लागू शकते. प्रमाण हिचं कमीच पाहिजे. 1 कप घ्यायची नाही. अर्धा कप रोज जरी घेतली तरी भी कोणताही रोग होणार नाही. समोरासमोर घेतला प्रयोग हे दाखवतो. आणि या आता तुम्ही म्हणता एवढा जे प्रयोग आहे ह्या वनस्पतीचं आम्हाला नाव सांगितलं नाही. पण मित्रांनो आणि माझ्या फेसबुकवरील माझ्यावर प्रेम करणाऱ्या कौटुंबिक मित्रांनो, ह्या वस्तूचं नाव आहे नाय. नाय ही वनस्पती तुम्ही कुठेही पाहू शकता. हे लक्ष द्या, हिचं नाव आहे नाय. बांधावर, पडीक जमिनीमध्ये, थोड्या अशा पडक पडलेल्या जमिनीमध्ये पण ही आढळून येते. नदीच्या कडेला पण आढळून येते हिचा. आणि तुम्ही पाहू शकता की ही थोडी जास्त कडू असल्यामुळे हिच्यामध्ये पाणी घालायचे आणि डायरेक्ट तुमच्यापाशी हा प्रयोग सादर करतो. मित्रांनो हे बघा, मी माझा प्रयोग ही फार कडू असते. पण ही वनस्पती नाय आहे, ही कडू आहे. पण पोटामधील एक विकाराला दूर करणारी ही अशी दुर्मिळ झालेली वनस्पती नाय आज मी तुमच्या समोर मांडली. आणि माझ्या फेसबुकवरील सर्वांना, मला फॉलो केलेल्या मित्रांना की तुम्ही याचा उपयोग करू शकता. जय जवान. मित्रांनो भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये, पुढच्या प्रयोगामध्ये.